मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले। उद्या सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही शपथविधीच्या कार्यक्रमासाठी सध्या रवाना झाल्याची माहिती मिळते। त्या उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेले आहेत। ही दृश्य जी आहेत ते आपण मुंबईतील पाहतो आहोत। मुंबईच्या विमानतळावरती सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत, तर याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या विमानतळावरती दाखल झालेले होते। शपथविधी सोहळ्यासाठी आता राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार अशी माहिती आहे, परंतु सध्या फडणवीस आणि शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दिल्ली वारी संदर्भात अजूनही अपडेट जी आहे ती मिळू शकलेली नाही। तर फडणवीस आणि शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। थेट दृश्य आपण पाहतो आहोत मुंबईच्या विमानतळावरची, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो दाखल झालेला। तर हैदराबाद गॅजेट संदर्भात काढलेल्या जीआर वरून आता छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आलेले आहेत। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ही जरांगेशाही नाही, लोकशाही आहे। ओबीसी सुद्धा एकत्र येऊन मोठा लढा उभारू शकतात, छगन भुजबळांचा इशारा। ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली आहे। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं, 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। हैदराबाद गॅजेट संदर्भातील जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात 2 याचिका। मंगेश ससानेंसह वीरशैव युवक संघटनेच्या मनोहर धोंडेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या कोर्टाच्या सूचना, सोमवारी सुनावणी पार पडणार। हैदराबाद गॅजेटचा जीआर कायदेशीर बेकायदेशीर आहे। जीआर कुठल्याही सरसकट आरक्षण देत नाही। पुराव्यानं कुणबी असलेल्यांनाच जो आहे तो आरक्षण मिळणार असल्याचं देखील कळतंय। हायकोर्टात योग्य ती भूमिका मांडू मुख्यमंत्री फडणवीसांकडून हा जीआर कायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। जीआर बाबतचा संभ्रम दूर करा, नाही तर राज्यात अराजकता माजू शकते, छगन भुजबळांचा इशारा। राज्यात तणावही निर्माण होऊ शकतो। याबाबत ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये पत्र दिल्याचं देखील वक्तव्य जे आहे ते समोर आलं। ओबीसी नेत्यांनी जीआर नीट वाचावा। हा जीआर ओबीसी समाजावर अन्याय करत नाही, फडणवीसांचं आश्वासन। तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही, फडणवीसांचं आवाहन। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींसाठी अडचणीचा। प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसींमध्ये टाकता येत नाही। खोटं प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही, भुजबळांचा हल्लाबोल। तर 1967 ला ओबीसीत फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या? जरांगेंचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त। जीआर कोर्टात टिकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, कुणबी आणि मराठा एक नाही म्हणतात आणि सारथी संस्थेत लाभ देताना दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात। प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका।